आम्ही जिथे बसतो तिथे हा बॉक्स नेमका कशाचा आहे? सभागृहामध्ये अनिल परबांनी शंका व्यक्त केली। आमच्या मोबाईलमधील डेटा या बॉक्समध्ये जाणार तर नाही असा सवाल सुद्धा अनिल परब यांनी उपस्थित केला। तर हा बॉक्स वायफायची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। हा एक बॉक्स आमच्या इथे टेबलच्या खाली लावलेला आहे। एवढा मोठा बॉक्स आहे राउटर। या बॉक्स आणि काय तुमच्याच याला नाही, सगळ्यांकडे लागलेला आहे। तर प्रश्न असा आहे की त्याचं काय वायफाय आम्हाला मिळालेलं नाहीये, हे टीव्हीचं काय आम्हाला काही कळलेलं नाहीये। आम्हाला उलटी भीती वाटते, आमच्या मोबाईल मधनं काय डाटा उलटा जात नाहीये ना तिकडे। ज्येष्ठ सदस्य, वाढ बघत होतो सदस्य, अति सावधान सदस्य आणि अति आग्रही असलेले सदस्य अनिल परब साहेब यांनी जी भीती या ठिकाणी व्यक्त केली, तुमच्या सीट खाली बॉक्स म्हणजे पेटी आहे, खोका नाही। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। आणि बरोबरीने वायफाय हा सर्व ठिकाणी, आणि तुम्ही घेणार पण नाही याच्यावर मला पूर्ण भरोसा आहे। आणि म्हणून या ठिकाणी या सदनामध्ये जी वायफायची व्यवस्था आहे ती तुम्हालाही उपलब्ध आहे। त्यामध्ये जर आपल्याला मदत हवी असेल तर IT मिनिस्टर म्हणून मी आपल्या बाजूला त्या ठिकाणी बसून आपल्याला वायफाय कनेक्ट करून देऊ शकतो। आणि तुमच्या मोबाईलमधून डेटा या सभागृहातला कोण काय, या राज्यातला सुद्धा कोणी काढून घेऊ शकत नाही असा कायदा आहे, आणि त्याबद्दल मी सक्षमतेने जबाबदारी घेईन। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी उद्या मुंबईत येणार आहेत। गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट देणार आहे। मात्र मेस्सीचा कुठलाही फुटबॉल सामना होणार नाहीये। प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन करून मेस्सी वानखेडे स्टेडियममधून निघणार आहे।